नमस्कार. माझ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं परत एकदा इथे स्वागत आहे. स्वयंप्रभाच्या या कार्यक्रमात आज आपण विपणन म्हणजे मार्केटिंग आणि उत्पादन संकल्पना आणि वर्गीकरण या विषयावर थोडी चर्चा करणार आहोत. आता ह्यामध्ये आपला ब्लॉक नंबर 2 आहे आणि युनिट नंबर 5 आहे. मागच्या 4 युनिटचा अभ्यास आपण साधारण 5 विभागांमध्ये केलेला आहे. ते भाग आपल्याला बघण्यासाठी उपलब्ध आहेत. आपण जरूर बघा. कुठला तुमचा राहून गेला असेल बघायचा, जरूर त्याचा अभ्यास करा. आजच्या या भागामध्ये आपण प्रोडक्ट कन्सेप्ट अँड क्लासिफिकेशन म्हणजेच उत्पादन संकल्पना आणि वर्गीकरण याचा अभ्यास करणार आहोत. मी आदिती समीर. आपण धड्याला सुरुवात करूया त्याच्या प्रस्तावनेने. जेव्हा आपण ह्या धड्याची प्रस्तावना असं म्हणतो किंवा ह्याचं पूर्ण स्वरूप आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा या धड्यात आपल्याला किंवा त्याची उद्दिष्ट समजून घेताना आपल्याला असं दिसतं की प्रस्तावना किंवा परिचयानंतर आपण अर्थ आणि व्याख्या, उत्पादनाची व्याख्या, त्याचं विशिष्ट प्रकाराने वर्गीकरण या सगळ्याचा अभ्यास करणार आहोत. त्याबरोबरच उत्पादनाच्या अर्थाबरोबरच आपण उत्पादन मिश्रण आणि उत्पादन रेखा ह्या विषयांचाही सखोल दृष्टिकोनातनं अभ्यास करणार आहोत. आता उत्पादन रेखा नुसतीच उत्पादन रेखा अभ्यासाची नसून आपल्याला त्याची धोरणं, वेगवेगळ्या प्रकारचे विचार विनिमय करून घेण्याचे निर्णय याचा सुद्धा आपण इथे नक्कीच अभ्यास करूयात. उत्पादनांचं वर्गीकरण, त्याचं कुठल्या प्रकारे वर्गीकरण, कशा प्रकारे ते केलं जातं, कशाच्या आधारावर हे वर्गीकरण केलं जातं, हे सगळं आपण इथे आज शिकणार आहोत. त्याप्रमाणेच उत्पादन विविधता किंवा भिन्नता ज्याला म्हणता येईल, अशा प्रकारचाही आपण एक थोडासा विचार या धड्यात नक्की करणार आहोत. म्हणजेच या धड्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला उत्पादनाचा अर्थ, त्याचे अतिशय आवश्यक असलेले गुणधर्म, विविध प्रकारच्या उत्पादनांमधला फरक आणि उत्पादन मिश्रण आणि उत्पादन रेखा या किंवा अशाच काही वेगवेगळ्या संकल्पनांचा इथे अभ्यास आपल्याला करता येईल आणि तुम्हाला त्याच्यावरची प्रश्नोत्तर नक्कीच उदाहरणासकट ही सोडवता येतील. आता पुढे जायचं झालं तर आजच्या या भागात आपण गुणधर्म, फरक, वैविध्यता या सगळ्यांचा अतिशय खोलवर जाऊन हा परिचय करून घेणार आहोत. आता मागच्या काही भागांचा जर विचार केला तर आपण सुरुवात केली होती पहिल्या भागात विपणनाच्या प्रस्तावनेनी किंवा विपणनाच्या ओळखीनी, आणि त्यानंतर आपण मार्केटिंगचे किंवा विपणनाचे स्वरूप, त्याची व्याप्ती, त्याचं वातावरण या सगळ्यांचा विचार पहिल्या भागात केला होता. त्याबरोबरच आपण ग्राहकांचे वर्तन या विषयावर हा मागचा भाग आपण प्रसारित केला होता. आता त्याच्या पुढे जाऊन आपल्याला विपणन मिश्रणामधील प्रत्येक घटकाचा अभ्यास हा या ब्लॉकमध्ये आहे. आणि या ब्लॉकमध्ये सातत्याने असं म्हटलं जातंय की उत्पादन याच्यावर किंवा उत्पादनाच्या वेगवेगळ्या गुणधर्मांवर जे आधारित आपले घटक आहेत किंवा जो फरक आपल्याला समजून घेण्याचा आहे तो आपण इथे निश्चितच या ब्लॉकमध्ये बघून घेणार आहोत. हा ब्लॉक नंबर 2 आहे आणि धडा नंबर 5 आहे. चला तर मग जरा पहिल्या स्लाइडकडे वळूया. मागच्या भागात जसं आपण उल्लेख केला की विपणन मिश्रणाच्या भागात आपण 4 मुख्य पी किंवा 4 P's ऑफ मार्केटिंग याचा अभ्यास केला होता. इथे मिश्रण म्हणजे मिक्स, मार्केटिंग मिक्स म्हणून इथे विपणन मिश्रण असा हा शब्द वापरलेला आहे किंवा संकल्पना वापरलेली आहे. घेतलेले सर्व फोटोग्राफ हे फक्त शिकण्यासाठी इथे वापरलेले आहेत. कुठल्याही प्रकारच्या विपणनाचा इथे आभासही करून द्यायचा नाही, फक्त अभ्यासासाठी हे वापरले जात आहे. इथले ब्रँड्स, इथली चित्र ही नक्कीच आपल्याला अभ्यासासाठी उपयोगी पडतील. आता ह्यामध्ये पहिला जर तुम्ही बघितलं तर उत्पादन मिश्रण हा भाग इथे येतो. तर उत्पादन मिश्रण हा आजच्या धड्याचाही पूर्ण
संकल्पना किंवा आजच्या धड्याची संकल्पना जी आहे ती उत्पादन मिश्रणावर आधारित आहे. आणि ही पूर्ण प्रक्रिया जी आहे, कारण अथक प्रयत्न कुठलीही संस्था ही सातत्याने करत असते विपणन मिश्रण अतिशय प्रभावीपणे पार पाडण्यासाठी. आणि त्यासाठी ही 4 वेगवेगळ्या प्रकारची उपमिश्रणे ही आपल्याला अतिशय उपयोगी पडतात. विपणन मिश्रण म्हणजे मार्केटिंग मिक्स मध्ये उत्पादन मिश्रण, किंमत मिश्रण, स्थान मिश्रण आणि प्रचार मिश्रण असे 4 भाग पडतात. आता प्रचार मिश्रणाला काही ठिकाणी जाहिरात मिश्रण असंही म्हणलेलं आहे, पण प्रचार मिश्रण किंवा प्रमोशन मिक्स हा शब्द इथे योग्य वाटतो. आता पहिला जर भाग बघितला तर उत्पादन मिश्रण, याच्यासाठी मी चित्र वापरलेलं आहे ते आहे मॅकडोनल्ड्स या कंपनीनी उपलब्ध करून दिलेला बर्गर आणि त्याबरोबरच बटाट्याचे चिप्स आणि कोका कोलाचा एक ग्लास. आता तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की मॅकडोनल्ड्स ही कंपनी आपल्याला ह्या सगळ्यांचा एकत्रितरित्या असं पॅकेज किंवा कॉम्बिनेशन पॅकेज असं करून देते. म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंचं एकत्रीकरण करून समूह तयार करून हे आपल्याला किंवा ग्राहकांसाठी ही कंपनी उपलब्ध करून देते. आता असे काही घटक आहेत का की ज्यामुळे फक्त एकच ह्याच्यातला भाग किंवा एकच वस्तू ही जास्त विकली जाईल? तर निश्चितच आहेत. हे प्रकार कुठले आहेत, हे घटक कुठले आहेत, का मॅकडोनल्ड्सच्या कंपनीने हे 3 वेगवेगळ्या वस्तू किंवा ह्या 3 वेगवेगळ्या वस्तू एकत्रितरित्या करण्याचा किंवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असेल? भारतासाठी विशेषत्वाने कुठल्या प्रकारची उत्पादने त्यांनी तयार केली असतील, या सगळ्याचा भाग किंवा या सगळ्याचा अभ्यास आपण उत्पादन मिश्रणाच्या अधिक संकल्पना समजून घेण्यासाठी वापरू शकतो. आता जर पुढे जायचं झालं तर आपण याचे गुणधर्म बघू शकतो. तर उत्पादन मिश्रणामध्ये आपल्याला असं दिसून येतं की पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती भौतिक गुणधर्म. कितीतरी लोकांना असं वाटतं की उत्पादन म्हणजे वस्तू किंवा फक्त वस्तूच, तर तसं नाहीये. इथे उत्पादन ह्याचा अर्थ हा थोडा विस्तृतरित्या घेतला गेलेला आहे. आणि इथे आपल्याला असं लक्षात येईल की उत्पादन हे फक्त वस्तूंवर आधारित नसून आपल्याला त्याच्यात सेवांचाही विशेषत्वाने विचार करावा लागतो आणि निव्वळ भौतिक स्वरूपानुसार ह्या वस्तू बदलत नाही, तर त्यांच्याशी संलग्न असलेल्या सेवाही त्याच्या विक्रीच्या कमी जास्त प्रमाणावर ह्या सतत कार्यरत असतात. म्हणजेच आपण जेव्हा उत्पादन मिश्रणाचा फार खोलवर जाऊन विचार करू शकतो तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की वस्तू, एखादी सेवा, एखादी कल्पना, एखादी व्यक्ती, या सगळ्यांचा आपण एक उत्पादन या दृष्टिकोनातनं विपणनासाठी निश्चितच उपयोग करू शकतो. आता ते व्यक्ती हा भाग का बरं घेतला असेल? तर व्यक्ती, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ह्युमन रिसोर्स असं म्हणतो, ही सुद्धा उपलब्ध करून देणं काही कामांसाठी, काही कार्यांसाठी किंवा त्या व्यक्तीचं असलेलं गुणविशेष तिथे उपलब्ध करून देणं ग्राहकांसाठी, हे सुद्धा काही ठिकाणी खूप महत्वाचं ठरतं. जसं काही विशेष व्यक्ती असतात, राजकीय व्यक्ती असतात, राजकीय नेते असतात किंवा सिने नट असतात, तर ह्या सगळ्यांच्या काही गुणधर्मांनुसार आपलं उत्पादन मिश्रण हे बदलू शकतं. एखादं ठिकाण, एखादी संस्था, एखादी अतिशय क्लिष्ट अशी क्रिया असेल किंवा कार्य असेल, तर ह्या सगळ्यांचाही उत्पादन मिश्रणात विशेषत्वाने आपल्याला उल्लेख करावा लागतो. आता ह्याच्यावर उत्पादन मिश्रण थांबतं का हो? तर मुळीच नाही. उत्पादन मिश्रण हा अतिशय विस्तृत आणि फार महत्वाचा भाग आहे विपणन मिश्रणाचा. कारण प्रत्येक व्यावसायिक संस्था जी असते ती अशा पद्धतीने वस्तू किंवा सेवा ह्या निर्माण करत असते किंवा उपलब्ध करून देत असते की ज्यानुसार ग्राहकांची जास्तीत जास्त गरज ही पूर्णत्वाला येईल किंवा पूर्ण केली जाईल. आणि म्हणूनच आपण इथे बघू शकतो की नवीन उत्पादना संदर्भातले जे संशोधन असते ते या उत्पादन मिश्रणाचाच एक खूप महत्वपूर्ण भाग असतो. आता हे नवीन संशोधन जे असतं ते कशावर अवलंबून असतं? तर सातत्याने आपल्या जो ग्राहकांशी संपर्क येत असतो त्यामध्ये आपल्याला नवीन कल्पना सुचतात,
किंवा आधीच्या किंवा अस्तित्वात असलेल्या उत्पादनामध्ये काही कमतरता आढळून येतात, तर त्यामध्ये काही विशेष बदल करून आपण पुढे ह्या उत्पादनामध्ये कसे चांगले बदल घडवून आणू शकतो, या संदर्भातलं हे संशोधन आपण इथे निश्चितच उत्पादन मिश्रणाचा एक भाग म्हणून अभ्यासू शकतो. आता दुसरा भाग इथे म्हणायचं झालं तर पूर्णपणे नवीन उत्पादन म्हणजे जी वस्तू किंवा सेवा आता अजिबात उपलब्ध नाही अशी तयार करणं आणि ती ग्राहकांपर्यंत पोहोचवणं आणि ग्राहकांचा त्या संदर्भातला प्रतिसाद हा बघणं किंवा हा अभ्यासणं, हे सुद्धा उत्पादन मिश्रणामध्येच समाविष्ट होतं. आता जेव्हा आपण उत्पादन मिश्रण असं म्हणतोय, तेव्हा मी परत एकदा तुम्हाला समजून सांगते की ही एक वस्तू असू शकते किंवा ही एक सेवा असू शकते किंवा ही एखादं ठिकाण असू शकतं किंवा एखादी संस्था असू शकते. आणि म्हणूनच जर ती वस्तू असेल तर त्याचं प्रमाणीकरण करणं, त्याची प्रतवारी निश्चित करणं, त्याची किंमत निश्चित करणं, या सगळ्या गोष्टी या इथे येऊ शकतात. कारण प्रतवारीनुसार किंवा प्रमाणीकरणानुसारच किंमत आणि त्याची उपलब्धता विविध ठिकाणी ही आपल्याला निश्चित करता येते. म्हणजेच पुढची व्यूहरचना निर्माण करण्यासाठी किंवा पुढची धोरणे ही निश्चित करण्यासाठी आपल्याला उत्पादन मिश्रण ही एक पहिली पायरी आहे. म्हणूनच एक पहिला पी जो अभ्यासातला आहे मार्केटिंग मिक्सच्या किंवा विपणन मिश्रणातला, तो आपण इथे आज अभ्यास करतोय. आता काही वेळा वस्तू किंवा सेवा ही आधीच आपण बाजारामध्ये उपलब्ध करून दिलेली असते, परंतु त्याच्यात काही सुधारणांची गरज असते. जसं मी म्हटलं कधीतरी काहीतरी कमतरता ही ग्राहकांना जाणवत असते. ते बोलत असतात आपल्या सगळ्या कामगारांशी किंवा आपल्या ऑफिसर्सशी. तर जेव्हा इथे काही सुधारणा करण्याचा वाव निर्माण होतो, तर त्यावेळी आपण निश्चितच उत्पादन मिश्रणामध्ये किंवा असलेल्या उपलब्ध करून दिलेल्या वस्तू आणि सेवांमध्ये आपण हे फरक करून परत एकदा ह्या वस्तू किंवा सेवा उपलब्ध करून देऊ शकतो. आता 9वा भाग इथे जर स्लाइडवरती बघितला तर मुद्रांकन किंवा संवेष्टन हा भाग आहे. आता मुद्रांकन किंवा संवेष्टनामध्ये आपण ब्रँड नेम आणि त्याच्यावरचं कव्हर किंवा पॅकेजिंग याचा भाग घेतो. तर या संदर्भात पुढच्या काही स्लाइड्समध्ये तुम्हाला इथे एक उदाहरण मॅगी मसालाचं आपण जरूर घेऊ, जिथे संवेष्टन किंवा पॅकेजिंग किंवा बांधणी त्याची जी आहे किंवा बाहेरचा जो प्रकारची माहिती देण्याचा प्रकार आहे, तर हे पॅकेजिंग खूप महत्वाचं असतं. कारण वेगवेगळ्या वातावरणानुसार वेगवेगळ्या वस्तूंच्या पॅकेजिंग किंवा संवेष्टनामध्ये फरक करावा लागतो. जसं की समजा चहा असेल किंवा कॉफी असेल तर त्याला 2 वेगवेगळ्या प्रकारची पॅकेजिंग ही अपेक्षित असतात. कधी कधी काय होतं की जर 2 वेगवेगळ्या प्रकारची पॅकेजिंग द्यायची नसतील किंवा संमिश्रण द्यायची नसतील, तर एकच काचेची किंवा प्लास्टिकची बाटली ही ते बाहेरचं पॅकेजिंग म्हणून वापरली जाते. मात्र जर ती कार्डबोर्डच्या किंवा पुठ्ठ्याच्या मोठ्या बॉक्समध्ये किंवा खोक्यामध्ये जर उपलब्ध करून देण्याची गोष्ट असेल, कॉफी किंवा चहा, तर त्यामध्ये आतमध्ये अजून एक ॲल्युमिनियम फॉईल ही ॲड केली जाते किंवा अधिक त्यात घातली जाते. याचं कारण मुख्यतः असे की त्या वस्तूचं अतिशय चांगलं स्वरूप हे ग्राहकापर्यंत पोहोचावं, कुठल्याही प्रकारची भेसळ किंवा कुठल्याही प्रकारचं दुष्परिणाम वातावरणाचा त्याच्यावर होऊ नये आणि जे उत्पादन अतिशय चांगल्या प्रतीचं आहे ते त्याच प्रतवारीनुसार त्या ग्राहकांपर्यंत अंतिम वापरासाठी पोचावं, असा याच्यातला मुख्य उद्देश असतो. आता 10वा प्रकार जर ह्या स्लाइडवरचा बघितला तर त्याच्यामध्ये जीवनचक्रातील पायरी म्हणजे ही वस्तू किंवा हे सेवा हे कुठल्या जीवनचक्राच्या पायरीवर आहे हे आपल्याला आधी अभ्यास करता येतं उत्पादन मिश्रणामध्ये. जिथे आपण मागच्या वेळी म्हटलं की इंट्रोडक्शन, ग्रोथ, मॅच्युरिटी अँड डिक्लाइन, म्हणजेच अतिशय सोप्या भाषेत जसं की मानवी जीवनचक्र असतं त्याचप्रमाणे वस्तू किंवा सेवेचं जीवनचक्र असतं आणि त्यानुसार त्या पायरीनुसार आपल्याला ह्या उत्पादन मिश्रणामध्ये काही फरक करता येतात. आता नेहमीप्रमाणे आपण जर फिलिप कोटलर सरांची इथे व्याख्या बघायची झाली तर तुम्ही बघू शकता की उत्पादन म्हणजे अशी कुठलीही वस्तू किंवा सेवा ज्यामुळे ग्राहकांच्या गरजा पूर्ण होतील, असं कोटलर सर म्हणतात.
आणि जेव्हा असं ते म्हणतात तेव्हा दोन भाग याच्यात विशेषत्वाने जाणवतात आपल्याला, की वस्तू या भौतिक आहेत किंवा त्या मूर्त स्वरूपात आहेत, परंतु सेवा या अमूर्त किंवा अदृश्य किंवा अभौतिक स्वरूपात असतात. म्हणजे त्यांचं अस्तित्व नाही का? तर तसं नाही. सेवा या गरजेच्याच आहेत, परंतु सेवांचे काही गुणधर्म आहेत, जे त्यांना वस्तूंपासून वेगळे विपणन दर्शवतात किंवा त्यांना त्यांच्यासाठी वस्तूंसाठी वेगळ्या विपणन कार्यक्रमाची ही गरज भासते. आणि या सगळ्यासाठी बाजाराचं अतिशय सखोल संशोधन हे अपेक्षित असतं. अजून पुढे सर म्हणतात, की उत्पादन म्हणजे भावी ग्राहकांचं लक्ष वेधून घेणे. कारण ते जर आपल्यापर्यंत पोहोचले नाहीत किंवा त्यांच्यापर्यंत आपल्या उत्पादनाची माहिती पोहोचली नाही, त्यांचं लक्ष गेलं नाही, तर ते विकत घेणार नाहीत. आणि म्हणूनच त्यांचं लक्ष वेधून घेऊन त्यांच्या उपयोगी पडेल अशी किंवा त्यांची गरज पूर्ण करेल अशी वस्तू किंवा सेवा उपलब्ध करून देणं म्हणजे उत्पादनाचं. आता यामध्ये जसं आपण आधी म्हणलं तसं भौतिक गुणधर्म हे तर महत्वपूर्ण आहेतच, परंतु अमूर्त सेवा सुद्धा या तितक्याच अभ्यास केल्या जातात किंवा महत्वाच्या ठरतात. पुढे जाऊया. अजून एक जर आपण इथे बघितली व्याख्या उत्पादनाची, तर उत्पादन म्हणजे ही व्याख्या वेगवेगळ्या ह्या व्याख्या ऍक्च्युली वेगवेगळ्या लोकांनी दिलेल्या आहेत. जसं विल्यम जे स्टॅन्टनची व्याख्या आहेत इथे ह्या स्लाइडवर दिसते आपल्याला, की उत्पादन म्हणजे विशिष्ट वेष्टन किंवा रंग किंवा किंमत असलेली किंवा निर्मात्याची प्रतिष्ठा दर्शवून देणारी अशी वस्तू, मग वस्तू किंवा सेवा जी मूर्त किंवा अमूर्त स्वरूपात आपल्याला त्याचा गुणधर्मांचा संच करता येतो. आणि म्हणूनच हे ज्या खरेदीदारानुसार ही उपलब्ध करून दिलेली आहे, तो सुद्धा इथे अतिशय बारीकरित्या आपण त्याच्यावर त्याचा अभ्यास करू शकतो किंवा त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करू शकतो. आता जर पुढे जायचं झालं तर ग्राहकांच्या सेवा पूर्ण करून देणं हा मूळ हेतू किंवा मूळ उद्देश हा दोन्ही व्याख्यांमध्ये आपल्याला बघता येतो. मूर्त आणि अमूर्त गोष्टी या तितक्याच महत्वाच्या आहेत, म्हणजे वस्तू आणि सेवा या दोन्ही अतिशय महत्वाच्या आणि सारख्याच महत्वाच्या आहेत. आपण पुढे जाऊया. म्हणजेच आपण असं म्हणतो की उत्पादन हे सेवा असू शकते. आता कुठल्या कुठल्या सेवा यामध्ये समाविष्ट होतात, तर पहिली जी आहे त्याच्यात आपण बघू शकतो की सेवांमध्ये विमा सेवा असू शकते, विमा वितरणाची सेवा असू शकते किंवा शैक्षणिक कार्यक्रमांची वेगवेगळी किंवा शैक्षणिक संस्थांची सेवा असू शकते किंवा आरोग्यविषयक सेवा असू शकते. आता वॅक्सिनेशन किंवा लसीकरण ही सुद्धा एक सेवा आहे. त्याच्याप्रमाणे आपण वाहतुकीच्या सेवा इथे समाविष्ट करू शकतो. म्हणजे सेवा ह्या अमूर्त आणि विविध प्रकारच्या असू शकतात, अभौतिक असू शकतात आणि त्या सगळ्यांचा आपल्याला विशेषत्वाने इथे अभ्यास करावा लागतो. दुसरा भाग बघायचा झाला तर ह्या आहेत सगळ्या वस्तू. आता या वस्तूंमध्ये फळ असू शकतो, मोबाईल असू शकतो, संगणक असू शकतो, खुर्ची, टेबल ना सगळ्या पद्धती किंवा पाण्याची बाटली सुद्धा असू शकते. तर या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्यांचं उत्पादन म्हणून इथे नक्कीच विचार केला जातो. आता काही कल्पना आपण म्हणतो की कल्पना ही सुद्धा एक उत्पादन आहे. आता तर ते कशा पद्धतीचं, तर एखादी चांगली कल्पना ग्राहकांपर्यंत पोहोचावी आणि त्यांनी त्याच्यात महत्वपूर्ण कार्य पूर्ण करून सहभाग घ्यावा या मोठ्या कार्यांमध्ये, असा तिथे महत्वाचा उद्देश असतो. आणि इथे उदाहरणादाखल दोन मी कल्पना मांडलेल्या आहेत. पहिली आहे ती जलसुरक्षा योजनांची किंवा जलसुरक्षा आहे आणि दुसरी आहे ती पूरग्रस्तांचे सहाय्य. या अतिशय चांगल्या कल्पना आहेत आणि त्यांनी सगळ्यांनी ह्या राबवाव्या आपल्या आयुष्यात, अशाच या कल्पना आहेत आणि जरूर या आपण आपल्या ग्राहकांपर्यंत यशस्वीरित्या पोहोचवू शकतो जर आपलं विपणन कार्य हे अतिशय नीटनेटकं आणि विचारपूर्ण केलेलं तयार केलेलं आहे किंवा विचारांती तयार केलेलं आहे. आता यामध्ये व्यक्ती असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण म्हणलं की राजकीय नेते किंवा सिने नट किंवा क्रिकेटपटू किंवा कुठलेही खेळाडू, क्रिकेटपटू आपल्याकडे भारताचं अतिशय प्रसिद्ध आहे म्हणून मी ते क्रिकेटपटू लिहिलं, पण कुठलेही खेळाडू जसं सायना नेहवाल आहे, तर अशा प्रकारच्या व्यक्तींना सुद्धा आपल्याला इथे बघता येतं की एखाद्या प्रकारचं उत्पादन किंवा एखाद्या प्रकारचे वैशिष्ट्य गुणधर्म हे ग्राहकांपर्यंत आपल्याला पोहोचवत आहेत.
आता जर पुढे जाऊन बघायचं झालं तर काही ठिकाणं किंवा काही प्लेस ज्याला म्हणतो की एखादं विशिष्ट ठिकाण किंवा वैशिष्ट्यपूर्ण एखादा गुणधर्म असलेलं ठिकाण हे आपण ग्राहकांपर्यंत नक्की पोहोचवू शकतो. याला डेस्टिनेशन मार्केटिंग असं इंग्लिशमध्ये म्हणतात. तर ह्या ठिकाणी कदाचित ते खेळाचं मैदानही असू शकतं, कदाचित एक अतिशय सुंदर हिरवीगार टेकडी असू शकते किंवा एखादं संग्रहालय असू शकतं किंवा एखादी बाग असू शकते. आता आपल्याला असं दिसून येतं की त्यांनी एक सुंदरशी बाग तयार केली आहे जिथे असंख्य प्रकारचे 300-350 प्रकारचे वेगवेगळ्या बांबूची झाडं किंवा काही निवडुंग हे विशेषत्वाने वाढवलेले आहेत. तर हे वेगवेगळे प्रकार आपण तिथे बघू शकतो. तर अशा प्रकारची ठिकाणेही आपल्याला विपणन मिश्रणामध्ये समाविष्ट करता येतात. आता जर आपण त्याच्या पुढे जाऊन संस्था असं म्हटलं, तर यामध्ये शैक्षणिक संस्था असू शकतात किंवा जसं नफा करून घेणाऱ्या काही संस्था असतात. आता इथे जर उदाहरण घेतलं मी तर रेड क्रॉसची संस्था आहे जी अतिशय मोठ्या प्रमाणावर जगभरात काम करत असते. हेल्थ रिलेटेड किंवा आरोग्यविषयक सेवा उपलब्ध करून देत असते. जर पुढे जाऊन बघायचं झालं तर काही नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स म्हणजेच ज्या नफा मिळवण्याच्या मागे नाहीत अशा काही संस्था गैर सरकारी संस्था आहेत या ज्या सातत्याने सामाजिक परिस्थितीमध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतात. जसं लायन्स क्लब आहे, रोटरी क्लब आहे. तर ही उदाहरणं आपण इथे घेऊ शकतो. पुढे जाऊया. 7वा भाग आहे तो क्रियेचा किंवा प्रोसेसेसचा. म्हणजेच एखादी प्रोसेस करा असं म्हणणं किंवा असं ग्राहकाला पटवून देणं हे इथे मुख्य करून काम असतं. आणि ह्याच्यासाठी आपण उदाहरण घेतलंय दानधर्माचं किंवा डोनेशन्स ज्याला म्हणतो वेगवेगळ्या प्रकारचे. जसं इथे क्राय नावाची जी संस्था आहे ती अशा मुलांसाठी किंवा दुर्बळ घटकांसाठी समाजातल्या हे सातत्याने प्रोग्राम्स किंवा कार्यक्रम आयोजित करत असते. त्याचप्रमाणे पर्यावरण संवर्धन ही एक क्रिया आहे. याच्यामध्ये तुम्ही भाग घ्या आणि आम्ही सगळे एकत्र येऊन ह्या घटकांसाठी काम करणार आहोत असं ग्राहकाला पटवून देणं हे सुद्धा इथे महत्त्वपूर्ण ठरतं. म्हणजे उत्पादन ह्या विस्तृत संकल्पनेमध्ये सेवा, वस्तू, कल्पना, व्यक्ती, ठिकाण, संस्था, क्रिया या सर्वांचा सारख्याच पद्धतीने उपयोग करू शकतो आपण. आता जर पुढे जायचं झालं तर आपण समजू शकतो इथे की काही वस्तू इथे आपल्याला दिसतात आणि वस्तू असं म्हणलं की आपल्याला लक्षात येतं की त्यांचे गुणधर्म आपण बघू शकतो. आता हे जे गुणधर्म आहेत ते आपण बघितले तर ह्या गुणधर्मांना भौतिक किंवा मूर्त गुणधर्म असं म्हणू शकतो वस्तूंचे. आणि वस्तू ह्या आपल्याला खरेदी करण्याआधी बघता येतात. हे सगळ्यात मोठा किंवा हे सगळ्यात मोठा फायदा हा ग्राहकांना मिळत असतो जेव्हा ग्राहक एखादी वस्तू विकत घेतो. आता इथे चित्र दिलंय एका संगणकाचं. तर हा संगणक आपल्याला चालवून बघता येतो किंवा त्यामध्ये कसा प्रकाश पडतोय किंवा त्याच्यामधल्या त्याची मांडणी कशी आहे, त्याच्यात कुठली कुठली सॉफ्टवेअर्स त्यांनी घालून दिलेली आहेत. या सगळ्याचा विचार आपण खरेदीपूर्वी किंवा विक्रेत्यांनी विक्री करण्याच्या आधी आपण ही पडताळून पाहू शकतो. आणि हेच सगळ्यात महत्त्वाचं असतं जेव्हा ग्राहक हे एक विश्लेषण करत असतो वेगवेगळ्या उपलब्धतेचं बाजारातल्या. म्हणजेच इथे आपल्याला वस्तूंना हात लावता येतो, त्यांचा वास घेता येतो, कधी-कधी त्यांची चव घेता येते. त्या वस्तू आपण बघू शकतो, त्यांचा स्पर्श किंवा टच ज्याला म्हणतात, तर तो आपण लक्षात घेऊ शकतो. आकार, त्यांचा रंग, त्यांचं पॅकेजिंग. आता कधी-कधी मागच्या एका भागात मी म्हटलं तसं की काही व्यक्तींना कॉफीच्या काचेच्या बाटलीमध्ये जास्त रस असतो. तर हे वेष्टन किंवा बांधणी हे सुद्धा तितकीच महत्त्वाची असू शकते. किंवा इन्व्हेंटरी ज्याला यादी करणे असं म्हणतात, ते इन्व्हेंटरी शक्य होते आपल्या वस्तूंमध्ये. आता ह्या सगळ्यांमध्ये भौतिक किंवा मूर्त गोष्टींचा सहभाग असतो. जर आपण थोडं पुढे जायचं झालं तर आपल्या असं लक्षात येईल की सेवा ह्या अमूर्त किंवा अभौतिक असतात. आता म्हणजे काय तर ह्या आपल्याला दिसतच नाही. जसं शिक्षकाचं शिकवणं आहे. शिक्षक शिकवतात, निश्चितच शिकवण्याचा प्रयत्न करतात, परंतु हे आपण
आधी शिक्षकांनी शिकवायच्या बघू शकत नाही, किंवा एखाद्या वकिलाचा सल्ला हा आपण बघू शकत नाही, त्याला हात लावू शकत नाही, त्याची चव घेऊ शकत नाही, आणि म्हणूनच आपण त्याचा मालकी हक्क हा मिळवू शकत नाही. आता वस्तूंमध्ये वस्तूचा मालकी हक्क हा ते वस्तू विकत घेणाऱ्याला आपोआपच मिळतो, म्हणजे ट्रान्सफर ऑफ टायटल हे आपोआपच होतं. परंतु सेवेमध्ये हा फक्त आपल्याला ऍक्सेस मिळतो, किंवा ज्याला आपण म्हणतो की ती सेवा आपण वापरण्याची आपल्याला संधी, किंवा एखाद्या विशिष्ट वेळी ती सेवा आपल्याला उपलब्ध करून दिली जाते. परंतु तिथे आपल्याला कुठल्याही प्रकारची मालकी ही मिळू शकत नाही. आणि म्हणूनच जेव्हा आपण सेवा विकत घेतो, मग ती रेस्टॉरंटची असू दे किंवा एखाद्या हॉटेलची असू दे, म्हणजे उपहारगृह किंवा एखाद्या राहण्यासाठी असलेल्या हॉटेलची असू दे, ह्या सेवांमध्ये किंवा ह्या सेवांमध्ये आपण ही सेवा आधी बघू शकत नाही, किंवा त्याचा सॅम्पल किंवा थोडासा तुकडा पाडून आपण बघू शकत नाही, त्याची चव घेऊ शकत नाही, त्याची यादी करू शकत नाही, म्हणजे इन्व्हेंटरी नसते त्याची, किंवा त्याचं पेटंट मिळवणं हे अतिशय कठीण कठीण काम असतं. कॉपीराईट मिळवणं हे भयंकर कठीण असतं सेवांमध्ये. आणि त्याचं नक्की कारण असं असतं की जेव्हा सेवा ही निर्माण केली जाते, तेव्हा ती त्याच क्षणी, ज्या क्षणी ती निर्माण केली जाते त्या क्षणी ती उपभोगली जाते. आणि म्हणूनच त्याचं उत्पादन आणि त्याचा वापर हे एकमेकांपासून दूर करता येत नाहीत. जसं वस्तूचं उत्पादन हे वेगळ्या ठिकाणी होऊ शकतं, आणि त्याचा वापर किंवा अंतिम वापर ज्याला म्हणतात तो हा नंतर होऊ शकतो. जसं की एखादी पेन्सिल ही 6 महिन्यापूर्वी उत्पादन त्याचं होऊ शकतं, आणि आता आपण ती अभ्यासासाठी वापरू शकतो. तर ह्या दोन मध्ये जो फरक आहे तो सेवेमध्ये असा आहे की सेवा ही ज्या क्षणी शिक्षक हे शिकवण्याचं काम करत असतो किंवा शिकवण्याचा प्रयत्न करत असतो, त्याच वेळी आपल्याला शिकण्याचं काम करावं लागतं. आणि म्हणूनच त्याचं उत्पादन आणि त्याचा अंतिम वापर याच्यामध्ये आपल्याला फरक करणं खूप अवघड जातं. अर्थातच आपला हा असा प्लॅटफॉर्म आहे स्वयंप्रभाचा, की जिथे ही आपली लेक्चर्स किंवा हे आपले धडे हे आपल्यासाठी उपलब्ध करून दिले जातात नंतरही बघण्यासाठी. म्हणजेच हा आपण त्याच्यातनं शोधलेला मार्ग आहे की जर त्यावेळी तिथे गैरहजर असलो किंवा आपण तिथे हजर राहू शकणार नसलो, तरी सुद्धा आपण अभ्यास करू शकू नंतर, याच्यासाठी हा प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. तर ही अतिशय चांगली गोष्ट आहे. तुम्ही सगळे याचा नक्कीच फायदा करून घेताय, यात यात काही शंका नाही. पुढे जाऊन आपण जर बघायचं झालं तर आपल्याला इथे रंग किंवा वेष्टन असं कुठल्याही प्रकारचं दिसत नाही, म्हणजे पॅकेजिंग हे मुळीच नसतं सेवांमध्ये. मग सेवा कशावर आपण विकत घेतो किंवा कुठल्या प्रकारच्या विश्लेषणावर सेवा कुठून विकत घ्यायची हे ग्राहक ठरवत असतो. हा खूप महत्वाचा भाग आहे, कारण त्याच्यामध्ये किंमत आणि उपलब्ध असलेल्या सेवा आणि त्यांच्याबद्दलचं ग्राहकाचं मत हे खूप महत्वपूर्ण ठरतं. आणि म्हणूनच सेवेची प्रतवारी करणं किंवा सेवेचा गुणधर्म टिकवून ठेवणं, त्याची क्वालिटी किंवा उत्तमता त्याची टिकवून ठेवणं हे अतिशय आवश्यक गरजेची गोष्ट असते ही. आणि जेव्हा सेवा ह्या उपलब्ध करून दिल्या जातात, तेव्हा त्यांची जी प्रत आहे ती घसरू न देणं, कारण सेवा ह्या सगळ्या ह्युमन बिंग्स किंवा माणसांवर अवलंबून असतात. सेवा हा एक एक्सपिरियन्स असतो किंवा अनुभव असतो. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की आपण एक्सपॅन्शनमध्ये किंवा जेव्हा आपण व्यवसायाची वृद्धी करतो, तेव्हा वस्तूंच्या व्यवसायाची वृद्धी करणं हे त्या मानाने खूप सोपं असतं, ज्या मानाने सेवा जेव्हा आपण ग्रोथ किंवा वृद्धीकडे वळतो तेव्हा सेवांचा विशेषत्वाने अवघडपणे प्रवास होत असतो. आपण पुढे जाऊया. ओके. म्हणजे आपण इथे असा विचार करतोय की ग्राहकांच्या गरजा कुठल्या कुठल्या असतात, तर त्या भौतिक असू शकतात. भौतिक म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात, किंवा आर्थिक असू शकतात, सामाजिक असू शकतात, मानसिक असू शकतात. आणि या सगळ्या गुणधर्मांचा किंवा या सगळ्या गरजांच्या गुणांचा एकत्रित समुदाय जर आपण केला, तर आपण जी उत्पादनं उपलब्ध करून देतो ग्राहकाला,
त्यानुसार आपल्या ब्रँडची किंवा त्यानुसार आपलं मूल्यांकन हे सातत्याने ठरत असतं. जर आपण पुढे गेलो या भागात, तर आपल्याला असं लक्षात येईल की उत्पादनात काही आवश्यक घटक असतात. जसं आपण आता 1-2 मिनिटापूर्वी असं म्हणलं की मूर्त आणि अमूर्त हे खूप महत्वाचे घटक आहेत उत्पादन खरेदी करतानाचे. जसं की काही लोकांना फॅब्रिक किंवा कापडाचा स्पर्श किंवा तुम्ही एखादी नवीन बॅग, ऑफिस बॅग किंवा कॉलेज बॅग विकत घेत असाल, तर त्याचा स्पर्श, उशीच्या अभ्र्याचा स्पर्श, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात. आणि म्हणूनच स्पर्श करून बघणं वस्तूला ह्या मूर्त संकल्पनेमध्ये येतं. तर काही गोष्टींना स्पर्श करता येत नाही, काही गोष्टी फक्त ट्रस्ट किंवा ज्याला आपण एक विश्वास ठेवण्याची प्रक्रिया असं म्हणू शकतो. तर काही ठिकाणी आपल्याला विश्वास ठेवावा लागतो. जसं की एखाद्या ब्युटी सलूनमध्ये किंवा पार्लरमध्ये केस कापण्याचं काम चालू असेल, तर त्या ग्राहकाला शेवटी नेमकं कसे केस कापले जातील हे लक्षात येऊ शकत नाही. अंतिम जो त्याचा वापर असतो किंवा अंतिम पद्धतीने जे जे ज्या पद्धतीने त्याच्याबद्दलचं मत तो प्रस्थापित करत असतो, त्याच्यावरच त्या सेवेची गुणवत्ता ही ठरवली जाते. आता वेष्टन आणि माहिती ह्या भागामध्ये आपण इथे एक उदाहरण घेऊया. आणि हे उदाहरण आहे, जसं मी म्हणलं की मॅगीचं उदाहरण आहे. मॅगी मसाला परत एकदा मी आठवण करून देते की हे ह्या सगळ्या जाहिराती ज्या आहेत किंवा ही सगळी जी छायाचित्र आहेत, ही सगळी फक्त अभ्यासासाठी इथे वापरलेली आहेत. आता इथे जर आपण वेस्टर्न बघितलं मॅगी मसाल्याचं, तर इथे एक फक्त छोटीशी प्लास्टिकची बॅग वापरली जाते. कारण नूडल्स हे याचा शेल्फ लाईफ किंवा बाजारात उपलब्ध करून देण्याचा जो टाइम किंवा अवेलेबिलिटी असते किंवा त्याचा जो पूर्णपणे वेळ जी असते त्याची, ती उत्पादनाच्या वेळेपासून ते अंतिम वापरापर्यंत म्हणजे एक्सपायरी डेट पर्यंत, शेवटच्या दिनांकापर्यंत आपण किती दिवस वापरू शकतो. तर 8 ते 10 महिने हे जर उत्पादन अवेलेबल असेल किंवा उपलब्ध करून देता येणार असेल बाजारात, तर त्याची नोंदणी ही आपल्याला वेष्टनावर नक्की दिसते. आता जर ह्या चित्रात आपण बघितलं, तर त्याच्यात काय काय बरं सांगितलंय ह्या वेष्टनावर तुम्ही बघू शकता. त्याच्यावर लिहिलंय मॅगी म्हणजे त्याचा ब्रँड नेम आहे. त्यांची कंपनी कुठली आहे म्हणजे नेस्ले, त्याचा इथे उल्लेख असतो. तुम्ही जर पुढे बघितलं तर तिथे 2 मिनिट्स नूडल्स असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय, म्हणजे 2 मिनिटात तयार होणारं हे अन्न आहे. आणि मी इथे कुठल्याही प्रकारचं विपणन मॅगीचं करत नाहीये, परंतु तुम्ही बघितलं तर एक अतिशय आकर्षक असा फोटो त्यांनी इथे वापरलाय आणि मसाला असं त्यातल्या व्हेरियंटचं किंवा त्यातल्या प्रकाराचं नावही इथे आपल्याला दाखवलेलं आहे. आता कुठले मसाले त्यांचं चित्रही इथे दिसतंय. आणि जर ते शाकाहारी किंवा मांसाहारी उत्पादन असेल तर त्या संदर्भातले निर्देशही त्याच्यावर दिले जातात. आता हा झाला पुढच्या प्रकारच्या किंवा पुढच्या भागातला वेष्टनाचा प्रकार. जर तुम्ही मागचा भाग बघितलात वेष्टनाचा, तर तिथे परत एकदा नेसलेचा चिन्ह आणि नाव हे प्रामुख्याने दिसतंय आपल्याला. त्याच्या बरोबरच आपल्याला कितीतरी गोष्टी अतिशय लांबड्या अशा यादीमध्ये दिसतात. ती कसं करावं म्हणजे मॅगी मसाला हे कसं कुक करावं किंवा कसं आपल्याला खाता येईल जास्तीत जास्त चांगली चव घेऊन, याच्याबद्दलची काही सजेशन्स किंवा याच्याबद्दलची काही माहिती इथे छापलेली असते. बऱ्याचदा तुम्हाला असं दिसून येईल की त्याचं वजन किंवा त्यातले इन्ग्रेडियंट्स किंवा घटक हे इथे मांडलेले असतात. त्याची अंतिम किंमतही म्हणजे मॅक्झिमम रिटेल प्राइसही इथे छापलेली असते. किती तारखेपासून किती तारखेपर्यंत हे उत्पादन वापरता येईल म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट ही त्याच्यावरती नक्की छापलेली असते. कॅलरीज किती आहेत त्याचा किंवा त्याच्यामधून आपल्याला ऊर्जा किती मिळणार आहे हे सुद्धा इथे आपल्याला दिसू शकतं. जर तुम्ही पुढे जाऊन बघितलं तर लायसन्स आहे FSSAIचं मॅगीला मिळालेलं, तर त्या संदर्भातला उल्लेखही इथे आहे. बारकोड दिसतोय आपल्याला. आणि तसंच गुड टू टॉक असं म्हणून त्यांनी आपल्याला काही अडचण पडल्यास किंवा तुम्हाला आमच्यापर्यंत काही माहिती पोहोचवायची असल्यास तुम्ही काय करू शकता याची माहिती इथे दिलेली आहे. तर ह्या सगळ्या माहितीचा समावेश हे उत्पादन मिश्रणामध्येच होत असतो. आपण पुढे जाऊया यामध्ये. हा, आता पुढचं जे उदाहरण आहे ते अतिशय मनोरंजक उदाहरण आहे, वेगळं उदाहरण आहे तुमच्या दृष्टीने. जर तुम्ही बघितलं तर ही उत्पादन रेखा अशी यातली कन्सेप्ट आहे किंवा अशी यातली संकल्पना आहे. उत्पादन रेखा म्हणजेच
असा समूह असतो ज्यामध्ये एकाच प्रकारची मात्र वेगवेगळी उत्पादनं तिथे असू शकतात. आता तुम्ही ऐकलं असेल की पेडिग्री नावाचं कुत्र्यांसाठी विशेषत्वाने केलेलं अन्न प्रकार हा बाजारात उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे ह्या कंपनीच्या ब्रँडने, ऑफकोर्स कंपनी एकच आहे जर तुम्हाला माहिती असेल तर. तर ह्या कंपनीनी विस्कस नावाचं मांजरांसाठी हे विशिष्ट अन्न हे उपलब्ध करून दिलेलं आहे. म्हणजेच एकाच प्रकारची मात्र वेगवेगळ्या प्रकारची, आता ह्याच्यामध्ये पेट फूड हा मूळ समूह इथे दिसून येतो. आता पेट फूड किंवा पाळीव प्राण्यांसाठी उपलब्ध करून दिलेलं अन्न हा याचा भाग आहे. मग ते कुत्र्यांसाठी असू दे किंवा मांजरांसाठी असू दे. आता त्याच्यामध्ये सुद्धा आणखी काही विशेषत्वाने प्रकार बघायचे झाले तर मांजरांच्या अन्नामध्ये त्यांनी 3 विशिष्ट वेगवेगळे प्रकार केलेले आहेत विस्कसमध्ये. 0 ते 1 वर्षापर्यंतचं मांजर, 2 1 ते त्याच्या पुढचं थोडी वर्षाचं मांजर आणि अतिशय म्हातारा किंवा मोठं मॅच्युअर झालेलं मांजर, असे 3 वेगवेगळे प्रकार त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे अतिशय छोटं बाळ मांजरीचं आणि त्याच्यानंतरच्या आयुष्यातल्या त्याच्या पायऱ्या यानुसार त्याचं अन्न हे बदलत जावं असं विस्कस कंपनी म्हणते. आणि तुम्ही जर बघितलं तर त्याच्यात सुद्धा वेगवेगळ्या चवी या त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. म्हणजेच उत्पादन रेखा ही अशी आहे की पाळीव प्राण्यांसाठीचे अन्न आणि मग त्यामध्ये कुत्र्यांसाठी किंवा मांजरांसाठी आणि मग मांजरांसाठी मध्ये सुद्धा 3 वेगवेगळ्या प्रकारचे समूह. आता ह्यामध्ये किंमत ही एकसारखी असू शकते किंवा समजा जर एकावर एक फ्री असेल एखादी गोष्ट किंवा त्याच्यामध्ये आणखीन काही वस्तूंचा समावेश असेल, एकत्र पॅकेजिंग केलेलं असेल तर त्याचा सुद्धा इथे आपल्याला उल्लेख बघता येतो. जर आपण पुढे गेलो तर आपल्याला इथे दिसू शकतं की उत्पादन मिश्रण म्हणजे नेमकं काय, तर एकच व्यवसाय असू शकतो पण ह्या एका व्यवसायाचं आपण वेगवेगळी उत्पादने बघू शकतो. आता आपण इथे आपल्या पुस्तकामध्ये किंवा आपल्या ब्लॉगमध्ये गोदरेज कंपनीचं उदाहरण घेतलंय, ते मी थोडंसं सखोल उदाहरण इथे घेतलेलं आहे. गोदरेज कंपनी असं म्हणलं की कितीतरी लोकांना गोदरेज इलेक्ट्रॉनिक्स किंवा गोदरेज अप्लायन्सेस हे आठवतात की गोदरेजचा पंखा असतो, गोदरेजचं वॉशिंग मशीन असतं, फ्रीज असतो, एअर कूलर असतो, एसी असतो, गोदरेजचा ओव्हन असतो. आता ह्या इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस मध्ये फक्त आहे का गोदरेज, तर नाही. तर म्हणजेच एक व्यवसाय आणि एकच उत्पादन आहे का त्यांचं, तर नाही. त्यांची अनेक उत्पादने आहेत. परंतु असंही असू शकतं की एक व्यवसाय एक उत्पादन आहे. म्हणजे काही कंपन्यांनी तसं सुद्धा किंवा काही संस्था, व्यापारी संस्था या एक व्यवसाय उत्पादनाच्या संकल्पनेमध्ये सुद्धा बसू शकतात. परंतु इथे गोदरेज कंपनीचं आपण असं उदाहरण घेऊया की एक कंपनी आणि अनेक विविध व्यवसाय किंवा अनेक विविध उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची त्यांची तयारी. आता इथे आपल्याला इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस दिसतात किंवा विजेच्या वस्तू दिसतात वेगवेगळ्या. त्याच्यात सुद्धा फरक आहे. काही वेगवेगळे टीव्ही असतात, काही फ्रीज आहेत, काही वॉशिंग मशीन्स आहेत. आता हा एक भाग झाला. परंतु जर आपण दुसरा बघितला तर आपल्याला दुसरा इथे दिसून येतो की पूर्णपणे वेगवेगळी संकल्पना इथे मांडलेली आहे. इथे कंझ्युमर प्रोडक्ट्स आहेत, म्हणजेच ग्राहकाच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिलेली जी उत्पादनं आहेत त्यांचा इथे भाग आपल्याला दिसू शकतो किंवा त्यांचं एक चित्र, जाहिरात आपल्याला इथे दिसू शकते. आता बघा याच्यात सुद्धा किती वैविध्यता आहे. जर तुम्ही बघितलं तर तिथे मच्छर किंवा झुरळे मारण्याचे हिट नावाचा एक ब्रँड दिसतोय. जर तुम्ही प्युरिफायर्स बघितले तर एअर प्युरिफायर दिसतात किंवा तुम्ही सुगंध निर्माण करणाऱ्या गोष्टी दिसतात किंवा जर तुम्ही बघितलं तर साबण दिसतात सिंथॉल सारखे किंवा गुड नाईटचे पॅक्स दिसतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या गोदरेज कंपनीनीच उपलब्ध करून दिलेल्या आहेत. म्हणजे जी कंपनी टीव्ही आणि फ्रीज तयार करते तीच कंपनी हे सोयीच्या वस्तू किंवा कंझ्युमर प्रोडक्ट्स ही आपल्याला उपलब्ध करून देतात. आता एवढंच नाही बरं का, तर आपण गोदरेज कंपनीचं पुढचं प्रोडक्ट जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येईल की ते आता शेतीविषयक किंवा दुग्धजन्य प्रकार सुद्धा उपलब्ध करून देतात. आता हे कुठले कुठले प्रकार आहेत ते तुम्ही इथे बघितलं
तर इथे जर्सी नावाचा त्यांचा ब्रँड आहे आणि गोदरेजच्या नावाखाली तुम्ही कदाचित बघितले असेल की गोदरेज चिकन आधीच उपलब्ध होतं. परंतु इथे जर बघितलं तर आईस्क्रीम पासून, तुपापासून, पनीरपासून, दह्यापासून, योगर्ट पर्यंत सगळ्या वस्तू ह्या गोदरेजच्या अवेलेबल आहेत किंवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. जर आपण पुढे बघितलं तर गोदरेज कंपनी एवढ्यावर थांबलेली नाहीये. गोदरेज कंपनीनी पुढे आपल्याला जाऊन अजून एक नवीन पद्धतीचा विचार आपल्याला मांडलेला आहे आणि तो आहे तो इंटिरियर्सचा. आता गोदरेज इंटिरियो हा एक भाग आहे जो ग्राहकांपर्यंत अतिशय वेगवेगळी आणि अतिशय मनोहर अशी चांगली इंटिरियरची प्रोडक्ट्स किंवा अंतर्गत सजावटीची सामानाची वेगळी यादी आपण इथे बघू शकतो. आता हे चित्र जर आपण बघितलं तर हे चित्र आपल्याला दाखवतं की B2B म्हणजे एका संस्थेने दुसऱ्या संस्थेला केलेली मदत ही आपल्याला इथे दिसू शकते. म्हणजे गोदरेज कंपनी दुसऱ्या मोठ्या व्यावसायिक संस्थांना त्यांच्या अंतर्गत सजावटीसाठी सुद्धा मदत करते, सल्ला देते आणि वस्तू ह्या उपलब्ध करून देते. म्हणजे सेवा आणि वस्तू यांचं अतिशय चांगलं असं समुच्चय इथे गोदरेज कंपनीने आपल्याला उपलब्ध करून दिले आहे. आता जर अजून एक बघायचं झालं इथे तर इथे दिसत फोटो काही हरकत नाही. परंतु गोदरेज कंपनीचा अजून एक व्यवसाय, मोठा व्यवसाय तुम्ही नक्की बघितला असेल तो म्हणजे रिअल इस्टेट मध्येही आजकाल गोदरेज कंपनी काम करते आहे. म्हणजेच सामुग्री किंवा वेगवेगळे समूह ह्या व्यावसायिक संस्थेमध्ये आढळून येतात आणि त्याप्रमाणे ते पुढेची वाटचाल करत असतात. आता इथे जर बघायचं झालं तर आपल्याला असं दिसू शकतं की उत्पादन मिश्रण ही सर्व वेगवेगळी उत्पादने त्यांची आपण आधारावर किंवा त्यांच्या आधारावर किंवा त्यांच्या अभ्यासानुसार आपण त्यांची रुंदी म्हणजे विड्थ किंवा ब्रेड्थ याचा वापर करू शकतो अभ्यासासाठी किंवा त्यांची डेप्थ किंवा त्याची खोली ज्याला म्हणता येईल, त्याच्यामध्ये आकार, रंग किंवा एखाद्या प्रकारचं मॉडेल याचा सहभाग होतो. कन्सिस्टन्सी किंवा सातत्यता हा अतिशय मोठा आणि महत्वाचा भाग इथे उत्पादन मिश्रणात अभ्यासावा लागतो. कारण प्रत्येक वेळी वापर करताना एखाद्या वस्तूचे गुणधर्म जर बदलत असतील तर कदाचित ती वस्तू बाजारात टिकणार नाही. परंतु जर तुम्ही बघितलं तर कोलगेट टूथपेस्टची चव ही नेहमी सारखीच असते, त्याचे गुणधर्म सारखे असतात. म्हणजेच एखाद्या वस्तूला बाजारात अतिशय प्रगतीपथावर जाण्यासाठी कन्सिस्टन्सी किंवा सातत्यता ही गरजेची असते. जर आपण पुढे गेलो तर इथे अजून एक नवीन विचार मांडण्यात आलेला आहे आणि तो आहे उत्पादन घटक. म्हणजे काय होतं की एखादी कंपनी विशिष्ट उत्पादन करताना, जसे इथे आपण संबंध स्लाइड मध्ये मॅरिएट हॉटेल चेनचं उदाहरण घेतलेलं आहे. आता हे मॅरिएट चेन ही पूर्ण कॅनपी आहे, म्हणजेच ही अतिशय मोठी अशी छत्री आहे ब्रँड नेमची किंवा मूल्यांकनाची असं म्हणता येईल. आणि त्याच्यामध्ये किंवा ह्या कंपनीच्या या संस्थेच्या प्रभुत्वाखाली जर तुम्ही बघितलं तर इतर विविध वेगळे ब्रँड्स किंवा नावं तुम्हाला हॉटेल्सची दिसून येतील. काही लोकांना हे माहिती असेल, काही लोकांना आश्चर्य वाटेल हे वाचून की डब्ल्यू, ली मेरिडियन, वेस्टिन ही सगळी हॉटेल्स ही स्टारवूड हॉटेल्सच्या मालकीखाली येत होती आणि स्टारवूडची मालकी आता मॅरिएटनी विकत घेतलेली आहे. म्हणजेच मॅरिएटच्याच पूर्ण मॅनेजमेंट खाली किंवा मॅरिएटची मालकी आहे जेव्हा आपण ली मेरिडियन असं वेगळं म्हणतो तेव्हा. म्हणजेच ही वेगवेगळी हॉटेल्स ही वेगवेगळी नसून ती एका अतिशय मोठ्या अशा आंतरराष्ट्रीय हॉटेल चेनचाच भाग आहेत. आता जर तुम्ही बघितलं तर काय होतं की मॅरिएट मध्ये सुद्धा वरच्या भागात जर त्या चित्राच्या बघितलं तर मॅरिएट लक्झरी ब्रँड आहे. जेव्हा अतिशय सखल सुविधा आणि अतिशय मोठ्या प्रमाणावर पैसे घेऊन ग्राहकांकडून त्यांना सेवा उपलब्ध करून देतं मॅरिएट सारखा एखादा ब्रँड, तेव्हा JW मॅरिएट किंवा खूपच सुखसुविधा पूर्ण असलेले असे हॉटेल इथे उपलब्ध करून दिलेले आहेत. मात्र जर हेच बिझनेस हॉटेल असेल किंवा व्यावसायिक ना उपलब्ध करून दिलेलं हॉटेल असेल तर त्याचं ब्रँड नेम किंवा त्याचं नाव हे बदललं जातं आणि अवेलेबल करून दिले किंवा उपलब्ध करून दिलेल्या सेवाही बदलल्या जातात आणि त्याला म्हणतात ते कोर्टयार्ड.
कोर्टयार्ड बाय मॅरियट. जर तुम्ही तिसरा भाग बघितला तिथे तर फेअरफिल्ड बाय मॅरियट हा सुद्धा भाग इथे बिझनेस हॉटेल म्हणून बघितला जातो किंवा मॉटेल म्हणून बघितला जातो. म्हणजेच वेगवेगळ्या पद्धतीची हॉटेल्स उपलब्ध करून देणं किंवा सुखसुविधा उपलब्ध करून देणं. अर्थात किंमतही त्याप्रमाणे बदलते आणि म्हणूनच उत्पादन घटकांचाही अतिशय योग्य आणि सखोलरित्या अभ्यास हा इथे महत्वाचा ठरतो. आता जर आपण बघितलं, लक्ष देऊन बघितलं तर इथे उत्पादन रेखा किंवा रेषा आणि वेगवेगळे उत्पादनाच्या रेषांच्या लांबी इथे आपल्याला तुम्हाला दिसून येते की एक नंबरचं उत्पादन जसं आपण गोदरेज कंपनीच्या उदाहरणामध्ये बघितलं की काही इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस आहेत, मध्ये ते फ्रीज आहेत, टीव्ही आहेत किंवा वॉशिंग मशीन आहे. तर तुम्ही वेगवेगळे बघू शकता. इथे प्रॉडक्ट लाईन वेगवेगळी आहे आणि त्याची डेप्थ किंवा त्याची खोली ही वेगवेगळी असू शकते. म्हणजेच रुंदी आणि खोली हे दोन्ही हे इथे प्रॉडक्ट लाईन मध्ये आपल्याला विचार करता येतात किंवा आपल्याला इथे त्यांचा समावेश करता येतो. आपण पुढे जाऊया. आता इथे जेव्हा उत्पादनाची धोरणे विचारात घेतली जातात तेव्हा उत्पादन मिश्रणाचा विस्तार, नंतर त्यांचं त्या रेषेचं आकुंचन, म्हणजे काही काही सगळीच काही उत्पादनं आपली प्रगतीपथावर जात नाहीत, काही तोट्यातही जातात, नफा मिळवून देत नाहीत. तर अशा बंद पडलेल्या किंवा तोट्यातल्या उत्पादनांना बंद करून त्या उत्पादन रेषेचं आकुंचन करणं हेही महत्वाचं धोरण ठरतं. जसं काही वर्षांपूर्वी आपल्याकडे कॅमेरे यायचे, ज्याचे आपण रोल हे प्रिंट करून आपण त्याचे अल्बम, फोटो अल्बम हे आपल्या जवळ ठेवत असू. त्या त्या दरम्यान फुजी नावाची एक कंपनी ही मोठी अस्तित्वात होती आणि फुजी फिल्म्स किंवा फुजी रोल्स हे खूपच मोठ्या प्रमाणात विकले जायचे. परंतु जसं तंत्रज्ञान बदललं तसं फुजी फिल्म्सचे रोल हे खूप मोठा नफा तयार करून देण्यात अयशस्वी ठरले. परंतु ती कंपनी किंवा संस्था बंद पडली का? तर मुळीच नाही. त्यांनी त्यांचं पूर्ण उत्पादन हे बदललेलं आहे आणि आता ते अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशा कॉस्मॅटिक रेंजमध्ये आणि तंत्रज्ञानामध्ये सेवेच्या तंत्रज्ञानामध्ये उतरलेले आहे. म्हणजेच एखाद्या उत्पादन रेषेचे आकुंचन करून दुसऱ्या उत्पादन मिश्रणाचा विस्तार करणं हे कालानुरूप ठरवून ते बदल करणं गरजेचं असतं. आता इथे गुणवत्ता आणि प्रतीमध्ये सुद्धा बदल होऊ शकतो. जसं आपण आता बघितलं की फेअरफिल्ड मॅरियट, कोर्टयार्ड मॅरियट आणि जेडब्ल्यू मॅरियट या तिन्ही मॅरियटच्याच वेगवेगळ्या शाखा आहेत किंवा ब्रँड नेम आहेत, परंतु त्यांची गुणवत्ता, त्यांची प्रत आणि त्यांची किंमत हे बदलणार आहे. आता जर ट्रेडिंग अप आणि ट्रेडिंग डाऊन याचं उदाहरण घ्यायचं झालं किंवा याच्याबद्दल जास्त बोलायचं झालं तर तुम्ही कृपया पुस्तकाचा नक्की वापर करा. इथे ट्रेडिंग अप मध्ये एखाद्याच व्यवसायामध्ये त्या वस्तूला किंवा त्या व्यवसायासाठी लागणाऱ्या छोट्या छोट्या वेगवेगळ्या वस्तूंचे त्याची निर्मिती करणं हेही महत्वाचं ठरतं. म्हणजेच आपल्या समूहातल्या स्पर्धकांवर मात करण्यासाठी ही अशी वेगवेगळी धोरणे ही वापरली जातात. शैलीमध्ये बदल केला जातो. उत्पादन भिन्नता ही आपण बघितली जाते. आता उत्पादन भिन्नतेबद्दल आपण पुढच्या स्लाइडमध्ये प्रामुख्याने विचार करूया. परंतु तरीही किंमत युद्ध हे सेवेमध्ये अतिशय मोठं किंवा प्रभावी ठरू शकतं. कारण ही स्पर्धा जी असते ती आपल्याला वस्तूंची नाही, तिथे त्यांना हात लावायला, बघायला काहीच उपलब्ध नाही. म्हणून सेवेमध्ये किंमत युद्ध हे मोठं प्रभाव पाडून जातं. तर या सगळ्यासाठी ग्राहक जागरूकता ही सगळ्यात मोठी आणि महत्वाची ठरते. जर ग्राहकाला बरोबर माहिती असेल की कुठलं उत्पादन किती रुपयाला, कुठे आणि कशा पद्धतीने विकत घ्यायचंय, त्याच्यासाठी तो नक्की संशोधन करतो, नक्की त्याच्यामध्ये आपल्याला प्रतिसाद देतो आणि वस्तू किंवा सेवेचं हे खरेदी करतो. आता जर पुढे बघायचं झालं तर नवीन उत्पादनं काही, जसं आपण म्हटलं की गोदरेज आता रिटेलमध्ये आहे किंवा गोदरेज आता ॲग्रोवेट मध्ये आहे. तर या सगळ्या नवीन उत्पादनांच्या मागे हे अतिशय सखोल संशोधन हे उपलब्ध करून द्यावं लागतं. आता पुढच्या स्लाइडमध्ये जर आपण बघितलं तर उत्पादनांचं वर्गीकरण हा एक मोठा भाग आपण इथे शिकतोय. तर उत्पादनांचं वर्गीकरण आपण इथे बघताना
तुमच्या असं लक्षात येईल की या वर्गीकरणाचे आधार हे वेगवेगळे आहेत. म्हणजे जसं पहिलं वर्गीकरण म्हटलं की वापरकर्त्यावर हे वर्गीकरण अवलंबून आहे. जसं गृहोपयोगी वस्तू आहेत किंवा औद्योगिक वस्तू आहेत. आता गृहोपयोगी वस्तू असू शकतात, साबण आहे किंवा पुढच्या स्लाइडमध्ये तुम्ही उदाहरण अजून बघू शकता. किंवा दुसरा भाग आहे तो टिकाऊपणावर आहे, की स्ट्रॉबेरी ही नाशवंत आहे आणि जर तुम्ही मॅगी बघितली तर मॅगी थोडी जास्त वेळ टिकू शकते बाजारामध्ये, परंतु जर हेच कॉम्प्युटर व्हायचे तर कॉम्प्युटर मॅगीपेक्षा निश्चितच जास्त वेळ टिकाव धरू शकतो बाजारपेठेमध्ये. म्हणजेच ह्या सगळ्या गोष्टींवर हे उत्पादनाचं वर्गीकरण अवलंबून असतं. तर तिसऱ्या भागामध्ये मूर्ततेवर हे अवलंबून असतं, की मूर्त वस्तू आणि अमूर्त सेवा ह्या इथे लक्षात घेतल्या जातात. तर कम्प्युटर किंवा संगणक ही मूर्त वस्तू आहे आणि शू स्पा किंवा शू लॉन्ड्री ही जी कन्सेप्ट आहे किंवा ही संकल्पना आहे ती अमूर्त सेवा आहे. आता गृहोपयोगी वस्तू म्हणायचं झालं पुढच्या भागात, तर इथे आपल्याला सोयीच्या वस्तू किंवा कन्झ्युमर असे थिंग्स किंवा कन्झ्युमर प्रोडक्ट्स असं म्हणू शकतो. जसं साबण आहे किंवा घरात घालायची साधी चप्पल आहे सपात्या आहेत, तर त्या सोयीच्या वस्तू म्हणून धरल्या जातात. जर तुम्ही पुढे बघितलं तर खरेदीच्या वस्तू असतात काही, जसं कपडे आहेत, एखादी साडी, एखादी स्त्री खरेदी करताना खूप मोठा वेळ घेऊ शकते किंवा 4 नवीन नवीन दुकानं बघू शकते किंवा हे एक साधारण सर्वमान्य उदाहरण आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, जरूर वाचा. तर कपडे किंवा बूट हे विकत घेताना आपण जास्त शॉपिंग करतो म्हणून त्याला खरेदीच्या वस्तू असं म्हणलेलं जातं किंवा शॉपिंग गुड्स म्हटलं जातं. काही विशेष वस्तू असतात की ज्या आपण कधी कधीच विकत घेतो, सारख्या सारख्या आपण जाऊन त्या विकत घेत नाही आणि म्हणून त्यांना स्पेशालिटी गुड्स असं म्हणलंय. जसं इथे उदाहरण दिलंय की ना एखादी नवीन गाडी किंवा एखादा नवीन व्हेकल तुम्ही विकत घेताय, तर ते काय प्रत्येक महिन्याला आपण नवीन गाडी विकत घेत नाही जनरली, तर कधीतरी एक 5 वर्षांनी 6 वर्षांनी घेतो. मध्यम वर्गाविषयी बोलते मी भारतातले. तर तुम्ही जर बदलत असाल गाडी तर खूपच चांगली गोष्ट आहे, परंतु जेव्हा आपण मोबाईलचा वापर करतो किंवा मोबाईल विकत घेतो, खरेदी करतो, तेव्हा हे स्पेशालिटी गुड त्याचं खूप अतिशय संशोधन करून त्याच्यावर विचार करून मग आपण हे विकत घेत असतो, असा इथे अभ्यासाचा भाग म्हणता येईल. जर इथे औद्योगिक वस्तू बघायच्या झाल्या तर व्यावसायिक वापर त्यांचा असतो, जसं यंत्रसामग्री आहे, अवजड यंत्र आहेत, कच्चा माल आहे. जसं कच्चा माल असतो, कापूस असतो, फळे असतात वेगवेगळी किंवा सहाय्यक उपकरणे असतात. तर या सगळ्यांची स्थापना किंवा इन्स्टॉलेशन आणि त्याचे प्रोसेसेस म्हणजे कार्य हे आपल्याला इथे नक्कीच विचारात घ्यावं लागतं. जर आपण पुढे बघितलं तर इथे उत्पादन भिन्नता किंवा विविधता ही अभ्यासलेली आहे. इथे आपण एक उदाहरण घेऊया एका कॅफेचं, की जिथे संबंधित विविधता आणि असंबंधित विविधता ही संकल्पना जास्त प्रामुख्याने मांडता येईल. आता हा कॅफे आहे, कॅफे मोका नावाचा, जिथे अतिशय चांगल्या प्रकारची कॉफी ही ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाते. आता इथे जर बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की नुसती गरम कॉफी न देता कोल्ड कॉफी जर त्यांनी उपलब्ध करून दिली तर ही संबंधित विविधता होईल. आता ही संबंधित विविधता अजून विस्तारित करतात का ते? तर निश्चितच करतात. ते फक्त अभ्यासापुरतं इथे उदाहरण घेतलेलं आहे. म्हणजे कॅफे मोका नुसतं कॅफे किंवा कॉफी न देता थंड कॉफी किंवा वेगवेगळे प्रकार थंड पेयांचे आणि विशिष्ट प्रकारचं अन्न किंवा अन्न घटक हे तिथे किंवा प्रकार हे तिथे उपलब्ध. परंतु असंबंधित विविधतेमध्येही कॅफे मोका अतिशय पटा येते बरं का. त्यांनी काय केलंय, त्यांच्या मागच्या ज्या भिंती आहेत, जे ते चित्रात तुम्ही बघू शकता, हा दिल्लीचा कॅफे मोकाचं चित्र आहे आणि ह्या भिंतीवर त्यांनी एक आर्ट गॅलरी तयार केलेली आहे. म्हणजे तिथे चित्रकार जागा उपलब्ध आहे, तिथे संकल्पना आपण मांडू शकतो, तिथे विक्रीला ही संबंध चित्र आपण ठेवू शकतो. तर अशा प्रकारे किंवा अजून एक तुम्हाला सांगायचं झालं तर या कॅफेमध्ये काही फर्निचरही विकायला असतं. म्हणजे काही वस्तू तिथली तुम्हाला जर आवडली तर तुम्ही ती विकत घेऊ शकता, अशी संकल्पना आहे. यानुसार 2 फायदे होतात, की ती वस्तू जर विकली गेली तर त्या जागी नवीन वस्तू येते, म्हणजेच प्रत्येक वेळी ग्राहकाला हा नवीन अनुभव, नवीन अनुभूती त्या सेवेची मिळते आणि दुसरं म्हणजे नफाही जास्त वाढतो. म्हणजेच उत्पादन विविधतेमध्ये किंवा भिन्नतेमध्ये एकतर संबंधित विविधता असू शकते किंवा असंबंधित विविधता ही आपल्याला बघायला मिळते.
जर याचे फायदे बघायचे झाले तर आपण असं बघू शकतो की त्याच्याने नफा वृद्धी होते, त्याच्याने नवीन ग्राहक किंवा भागीदार हे येऊ शकतात. आता इथे जर चित्रात जर तुम्ही बघितलं तर हे कॅफे मोकाच्याच एका उत्पादनाचं चित्र इथे समाविष्ट केलेलं आहे या स्लाइडवर. तर अशा प्रकारचा मोइटो हे एखाद्या कॅफेमध्ये उपलब्ध करून देणं किंवा जर तुम्हाला माहिती असेल तर कॅफे मोकानी इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना राबवलेल्या आहेत की पहिल्यांदा त्यांनी खूप वेगवेगळ्या मेट्रो सिटीजमध्ये किंवा मोठ्या शहरांमध्ये पहिल्यांदाच त्यांनी टेबल फॉर वन किंवा एक छोटंसं टेबल आणि ते फक्त स्वतःपुरतं असावं अशी संकल्पना त्यांनी राबवली. त्याचप्रमाणे जसं मी म्हटलं की फर्निचर विकत घेणं किंवा छोटे-छोटे ग्लास आणि त्याच्याबरोबरचे ॲक्सेसरीज किंवा नवीन ब्रू केलेली कॉफी, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कॅफेमध्ये विकत घेता येऊ शकतात. यानुसार नफावृद्धी तर होतेच, परंतु ग्राहकांना एक उत्सुकता निर्माण होते की आता नवीन काय? म्हणजे जेव्हा डिस्नीच्या सेवा ह्यांचा उपयोग केला जातो अभ्यासासाठी, पुढच्या एखाद्या भागात आपण नक्की याचा अभ्यास करू. परंतु जेव्हा डिस्नीसारखी कंपनी वेगवेगळ्या सेवा उपलब्ध करून देते, तेव्हा त्यांचे ग्राहक हे इतके अतिशय त्यांच्याशी बांधील असतात, की वर्षातून 30-30 वेळा त्यांच्या अम्युजमेंट पार्क्सना ते नक्की भेट देतात. म्हणजेच ग्राहक हा नुसता नवीन ग्राहकावर नुसतं भर न देता असलेल्या ग्राहकांची संतुष्टी हा सुद्धा आपल्याला उत्पादन भिन्नतेमुळे हे मिळवता येते किंवा आपण हे मिळवू शकतो, प्राप्त करू शकतो. आता जर तुम्ही बघितलं तर प्रति युनिट किंमतही ह्याच्याने कमी होते, कारण आपण जेवढे जास्त प्रकार उपलब्ध करून देऊ तेवढा जास्त आपला खप वाढू शकतो आणि प्रति युनिट किंमत ही आपल्याला कमी करून घेता येते. काही वेळा डिमांड अँड सप्लाय म्हणजेच जे मागणी आणि पुरवठा याच्यातले जे हंगामी चढाव-उतार आहेत, सीझनल चेंजेस आहेत, ते आपल्याला विचारात घेऊन आपल्याला उत्पादन भिन्नता ही जरूर बघावी लागते. आता इथे आपण कॅफे मोकाचं उदाहरण घेत होतो. तर कॅफे मोका हंगामी चढावानुसार किंवा काय करतात, की पावसाळ्यामध्ये चहाची उत्पादनं ते जास्त उपलब्ध करून देतात. म्हणजे वेगवेगळा मसाला चहा किंवा आलं घातलेला चहा किंवा वेलदोडा मसाला चहा वगैरे अशा विविध प्रकारच्या उत्पादनांची उपलब्धता ते त्यांच्या कॅफेमध्ये करून देतात. उन्हाळ्यामध्ये नक्कीच आईस्क्रीम आणि थंडगार व्हेरियंट्स किंवा थंडगार वेगवेगळे प्रकार हे पेयाचे आणि इतर गोष्टींचे तिथे उपलब्ध असतात. तर अशा प्रकारे उत्पादन भिन्नता ही वस्तू आणि सेवेमध्ये आपल्याला निश्चित समाविष्ट करून घेता येते. जर आपण सगळ्यात पहिल्या किंवा दुसऱ्या स्लाइडवरती परत गेलो, तर आज आपण काय-काय बघितलं ते आपण बघू शकतो इथे, की आपण अर्थ आणि व्याख्या बघितली उत्पादनाची, उत्पादन मिश्रण बघितलं, उत्पादन रेखा आणि त्यांची धोरणे वेगवेगळी बघितली. त्याचप्रमाणे आपण उत्पादनाचं वर्गीकरण बघितलं, उत्पादन विविधता आणि ह्या विविधतेचे किंवा भिन्नतेचे विशिष्ट फायदे हे आज आपण ह्या धड्यात नक्कीच कव्हर केले. याबरोबरच आजचं सेशन इथे संपवूयात किंवा समारोप करूयात. परत भेटू लवकरच.